मोलकरीण समजता का? घरातलं सगळं काम मी एकटीनेच करायचं. तुमची आई इतका कामचुकारपणा करतात की यांना घरातलं कुठलंच काम करायचं नसतं. तू काळजी करू नकोस, मी आत्ता आईशी बोलतो. सुधीर आपल्या आईच्या खोलीत जातो. आई, तुला सपनाने किती वेळा सांगितलंय, जाऊन जरा भांडी घास. तू एवढं पण काम करू शकत नाहीस का? अरे आता माझं वय झालंय आणि मला ही घरातली कामं आता नाही जमत. माझे गुडघे आणि कंबर खूप दुखतायत. तेव्हाच तिथे सपना येते आणि ती त्यांचं बोलणं ऐकते. हा ही नाटकं ना जरा बंद करा आता. मी तुम्हाला चांगली ओळखते. तुम्ही जेव्हा तुमच्या मैत्रिणींबरोबर पार्कमध्ये वॉकिंगला जाता तेव्हा नाही दुखत तुमचे गुडघे आणि कंबर? घरीच बरे दुखतात हे. सुनबाई, अगं मी खरंच सांगतेय, आणि तुला जर एवढा त्रास होतोय तर एक कामवाली ठेव. हो ठेवते ना, जणू काही पैशाचं झाडच लागलंय आपल्याकडे. आणि जर तुम्ही घरात आहात तर मग कामवाली कशाला लावायची आहे? आत्ताच्या आत्ता जाऊन भांडी घासून घ्या. बिचारी कौसल्या आपली सून आणि मुलाच्या पुढे काहीच बोलू शकत नाही आणि तिच्या मनात नसतानाही तिला भांडी घासावी लागतात. सपना कौशल्याची एकुलती एक सून होती, पण तरीही सपना तिच्याबरोबर खूप वाईट वागायची. दुसऱ्या दिवशी, सुनबाई 10 वाजलेत, नाश्ता झाला असेल तर दे, मला माझ्या गोळ्या घ्यायच्यात. सपना किचनमधून ओरडते. हो आणतीये. या म्हातारीला 2 मिनिटं थांबवत देखील नाही. हे घ्या नाश्ता. अगं पण सुनबाई, ही तर फक्त पोळीच आहे, भाजी कुठे? नुसती पोळी कशी काय खाऊ मी? तुम्हाला ही पोळी मिळाली आहे ना, तीच खूप समजा. मी भाजी बनवली होती पण सुधीर डब्यात घेऊन गेलेत ती. आणि चटणीचं आता नावही काढू नका. माहिती ना टोमॅटोचा रेट काय चाललाय तो? सुनबाई मग चहा दे मला, मी त्याच्यातच बुडवून खाईन. या म्हातारीने ना नाकात दम आणलाय नुसता माझ्या. ठीक आहे, घेऊन येते. 2 पोळ्या सुद्धा घशाखाली उतरत नाही त्यांच्या. सपना चिडून किचनमध्ये जाते आणि रागातच चहा बनवते, पण त्याच्यात पोट खराब होण्याचं औषध घालते. भारी हौस आहे ना म्हातारीला चहा पिण्याची. आता असे हाल करते ना की परत चहा मागणारच नाही. सपना आपल्या सासूला चहा घेऊन जाते, जो पिता क्षणी त्यांच्या पोटात खूप दुखायला लागतं. माझ्या पोटात अचानक दुखायला का लागलंय? हे बघून सपना मनातल्या मनात हसते आणि म्हणते, घ्या, या म्हातारीचा पुन्हा ड्रामा सुरू झाला. मला चांगलं माहितीये, खाऊन झाल्यावर भांडी घासायला नकोत म्हणून चाललंय हे सगळं. पण आज काही नाटक चालणार नाही. चला जा आणि लवकर भांडी घासून घ्या. मी माझ्या खोलीत चाललीये आराम करायला. कौसल्य आपल्या सुनेपुढे काहीच बोलू शकले नाही. मग ती भांडी घासायला जाते. मग थोड्या वेळाने सपना तिला सामानाची यादी देत म्हणते, बरे आता तुम्ही जा आणि मोहन काकांच्या इथून हे सामान घेऊन या. अगं पण हे सगळं सामान मी एकटीच कशी काय घेऊन येऊ? त्यात माझ्या पोटातही दुखतंय. असं कर, तू सुधीरला फोन करून सांग, तो येता येता घेऊन येईल. वा सासूबाई, ते दिवसभर इतकी मेहनत करतात आणि तुम्ही मला सांगताय त्यांना हे सांगायला? तुम्हाला ना फक्त कामाची टाळाटाळ करता येते. आत्ताच्या आत्ता जा आणि सामान घेऊन या, मला स्वयंपाक पण करायचा आहे. कौसल्याला वाद घालायचा नव्हता म्हणून ती यादी घेऊन मोहनच्या दुकानात जायला निघते. मग मोहन दिलेल्या यादीप्रमाणे सगळं सामान बांधून देतो आणि कौसल्याला म्हणतो, हे सगळं सामान तुम्ही एकट्या घेऊन जाल? हो, नाही घेऊन गेले तर माझी सुनबाई मला खूप ऐकवेल, माझं जगणं मुश्किल करून टाकेल. खरं सांगू ताई, जगदीश काका जोपर्यंत जिवंत होते ना, ते तुम्हाला अगदी राणीसारखं ठेवायचे. पण तुमच्या मुलांनी आणि सुनेने तर तुमची हालतच करून ठेवलीये. काय करणार दादा, जे नशिबाचे भोग आहेत ते तर भोगावेच लागणार ना. मग कौसल्या सगळं सामान घेऊन घरी जायला निघते. पण काही अंतर चालताच तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. तिच्या गुडघ्याला जखम होते. ओळखीची एक बाई तिची मदत करते आणि तिला घेऊन घरी जाते. ती बाई जाताच सपना कौसल्यावर पुन्हा चिडून बोलते, मला सगळं चांगलं माहितीये, ही सगळी तुमची नाटकं आहेत. तुम्ही जाणून बुजून पडल्या असाल लोकांची सिंपती गोळा करायला. आता जा लवकर आणि ही वांगी कापून द्या मला. कौसल्या बिचारी आपल्या खोलीत जाऊन वांगी कापायला लागते. पण ती जे कुठलं वांग कापायला घ्यायची ते उडून बाहेर पडायचं. हे राम, माझ्या मुलांनी आणि सुनेनी मला काय आधीच कमी छळलंय, जे आता ही वांगी पण मला छळायला लागली आहेत. किती वेळा ही वांगी मी परत ताटात ठेवतीये. ताई, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुम्हाला दुःख द्यायला नाही आलोय, तर तुम्हाला आनंद द्यायला आलोय. हा कसला चमत्कार आहे? मी पडल्यामुळे माझ्या डोक्याला तर मार नाही बसला? नाही, आम्ही सगळेजण तुमची मदत करायला आलोय. आम्ही जेव्हा तुमच्या किचनमध्ये आलो तेव्हा आम्ही पाहिलं होतं की तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला किती त्रास देतात ते. आणि आम्ही हे पण पाहिलंय की तुमच्या सुनेनीच तुमच्या चहामध्ये पोटदुखीचं औषध टाकलं होतं. काय?
माझ्या सुनेनी औषध घातलं होतं. हो, आणि आता तुम्ही बघाच मी त्यांच्याबरोबर कसा वागतो ते. तुमचा मुलगा लहान असताना तुम्ही त्याचा सांभाळ केलातच ना, मग आता त्यांनीही तुम्हाला सांभाळायला हवंय. आता आम्ही तुम्हाला दाखवतो की कशी काळजी घ्यायची ते. मग ती वांगी ह्या सगळ्यांना धडा शिकवायला जातात. चला रे मित्रांनो, तुम्हाला माहितीये ना नक्की काय करायचंय ते? हो हो, आम्हाला सगळं माहितीये काय करायचंय ते. मग सगळी वांगी आपापल्या हातात काठ्या घेऊन जातात आणि त्या दोघा नवरा बायकोंची पिटाई सुरू करतात. अरे हे काय, हे आपल्याला मारतायत का? आणि या वांग्यांना हातपाय कसे आले? सोडा सोडा आम्हाला. नाही, आम्ही तुम्हाला तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत तू तुझ्या सासूची माफी मागणार नाहीस. सुधीर, ज्या आईने तुला लहानाचं मोठं केलं, तुझी एवढी काळजी घेतली, आणि आता जेव्हा तुझी वेळ आलीये त्यांच्याकडे लक्ष देण्याची, तेव्हा तू त्यांचं हे सगळे उपकार विसरलास. सपना, त्यांनी तुझ्यावरही तेवढंच प्रेम केलं, मग तू त्यांच्याशी इतकं वाईट वागशील? हो हो हो, आम्ही तिची माफी मागायला तयार आहोत, पण आम्हाला सोडा. आमच्याकडून चूक झाली. हो हो, आमची खूप मोठी चूक झाली की आम्ही आईंवर खूप अत्याचार केले. कौसल्य त्या दोघांनाही माफ करते. त्यानंतर तिचा मुलगा आणि सून तिच्याबरोबर खूप चांगले वागतात. त्याचबरोबर ही जादूची वांगी सुद्धा त्यांची मदत करतात. त्या दोघी त्यांच्याकडे जे काही मागायच्या, आता यांच्या जादूमुळे सगळी भांडी सुद्धा लगेच स्वच्छ व्हायची आणि विविध प्रकारचं जेवणही त्यांना चुटकीसर खायला मिळायचं. आणि मग ते तिघेही अगदी आनंदाने राहू लागतात. चांदनीचा नवरा उमेश अंडी विकण्याचा व्यवसाय करायचा. त्याच्याकडे बऱ्याच कोंबड्या होत्या, ज्या ताजी आणि उत्तम अंडी द्यायच्या. उमेशच्या दुकानात अंडी खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी व्हायची. उमेशच्या अंड्याच्या दुकानाच्या समोरच शेखरचंही अंड्यांचं दुकान होतं, पण शेखर बाजारातून विकत घेऊन अंडी विकायचा. त्यामुळे लोकांना उमेशच्या दुकानातलीच अंडी आवडायची. अहो उमेश दादा, तुमच्या कोंबडीची अंडी खाऊनच आता आमचा नाश्ता पूर्ण होतो. खूपच चांगली अंडी असतात. धन्यवाद साहेब, हे घ्या तुमची 1 डझन अंडी. तुम्ही तर दिवसभर दुकानात नुसत्या माशा मारत बसतात, आणि हा उमेश कमवून कमवून किती पुढे गेलाय बघा. हे घ्या, डबा आणलाय, खाऊन घ्या. मला काहीतरी करायलाच पाहिजे. आमचं दुकान त्यांनी पाळलेल्या कोंबड्यांमुळे चालतंय. मला त्या कोंबड्यांचंच काहीतरी करायला पाहिजे आता. शेखर रात्री संधी साधून उमेशने पाळलेल्या कोंबड्यांना मुक्त सोडून देतो. दुसऱ्या दिवशी उमेशला कोंबड्या कुठेच दिसत नाही, त्यामुळे तो खूप टेन्शन मध्ये येतो. अरे देवा, माझ्या कोंबड्या कुठे गेल्या? सगळ्याच कोंबड्या गायब झाल्या. आई, चांदनी, लवकर या. आपल्या कोंबड्या कुठेच दिसत नाही. हे कसं झालं आई? हे भगवान, हे काय झालं? मला वाटतं रात्री कुणीतरी कुलूप तोडून कोंबड्यांना सोडून दिले. कुणीतरी तुमच्या कामावर जळणारा असेल, त्यानेच हे केलंय. काय माहित कोण माझं वैरी झालंय. उमेश उदास होऊन आपल्या दुकानावर जातो, पण तिथे शेखरच्या दुकानात अंडी खरेदी करणाऱ्यांची गर्दी बघून तो आश्चर्यचकित होतो. काय झालं उमेश भाई? आज तू दुकान नाही उघडलंस? आज काय तुझ्या कोंबड्यांनी अंडी नाही दिली का? मला माहितीये हे सगळं त्या शेखरनीच केलं असणार आहे. माझ्याकडे याला पकडण्यासाठी पण आता काही पुरावा नाहीये, त्यामुळे मी आता शांत राहण्यातच माझी भलाई आहे. उमेश खूप काळजीत राहू लागला. त्याच्या कोंबड्या हरवल्यामुळे त्याच्याकडे आता काहीही काम उरलं नव्हतं. शेखर दिवसेंदिवस आपल्या दुकानात अंडी विकून चांगली कमाई करत होता. उमेशला असं उदास बघून चांदनी आणि आई खूप काळजीत पडल्या. एक दिवस चांदनी आपली सासू सुधाला म्हणाली, आई, माझी ही सोन्याची अंगठी आहे. चला आपण ती विकून त्या पैशातून नवीन कोंबड्या घेऊन येऊयात आणि यांना देऊया, कारण कोंबड्या नसतील तर यांचं काम सुरूच होणार नाही. तुझ्यासारखी सून ज्या घरात असेल त्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही चांदनी. ठीक आहे सुनबाई, आपण कोंबड्या खरेदी करायला जाऊया. अहो आई, आज तर बाजारच नाही भरला. असं म्हणतात की 1 आठवड्यानंतरच बाजार भरेल. मग आता काय करायचं? आता 1 आठवड्यापर्यंत उमेश तसाच बसून राहील. काय करणार आई? आता 1 आठवडाभर तरी वाट बघावीच लागेल आपल्याला. माझ्याकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मला माहितीये तुमची अडचण काय आहे ते. तुम्ही कोण आहात? तुम्हाला कसं माहीत आमची अडचण काय आहे ते? मी एक जादूगरीण आहे आणि मी दुःखी लोकांची मदत करते. अच्छा, मग लवकर आम्हाला आमच्या या अडचणीवर उपाय सुचवा जादूगरणबाई. मला वाटतं तुम्हा सासू सुनांचं चांगलंच जमतंय असं दिसतंय, आणि अशा नात्यांना बघून मला खूप आनंद मिळतो. मला माहितीये तुम्ही इथं कोंबड्या विकत घ्यायला आला होतात, पण बाजार बंद असल्यामुळं तुम्ही परत निघाला होतात. मी तुम्हाला अशा बिया देईन ज्याच्या मदतीने तुम्ही अंड्यांची शेती करू शकाल, आणि त्यासाठी तुम्हाला कोंबड्यांची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. काय? अंड्यांची शेती? पण ती कशी करणार? अशा कुठल्या बिया आहेत ज्यांनी अंड्यांची शेती होते?
या आहेत त्या बिया. या बिया तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात पेरा आणि मग या बिया त्यांची जादू दाखवायला सुरुवात करतील. पण लक्षात ठेवा, एका दिवसात फक्त 5च बिया तुम्हाला जमिनीत टाकायच्यात, नाहीतर अनर्थ होईल. काळजी करू नका, आम्ही याची नक्की काळजी घेऊ. घरी गेल्यावर चांदनी आणि तिची सासू सगळं बोलणं उमेशला सांगतात आणि जादूगरणीने दिलेल्या त्या बिया आपल्या घराच्या मागच्या अंगणात पेरतात. आई, चांदनी, तुम्ही कधी ऐकलंय का अंड्यांची बी शेती असती म्हणून? तुम्ही त्या जादूगरणीवर विश्वास कसा टाकला? या बियांमध्ये किती जादू आहे हे आता आपल्याला उद्याच कळेल. दुसऱ्या दिवशी उमेश झोपेतून उठतो आणि बघतो तर तो आश्चर्यचकित होतो. अरे, हे तर खरंच आपल्या अंगणात अंड्यांची शेती तयार झालीये. झाडावर अंडी लागलीयेत. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की या खूप चमत्कारिक बिया आहेत म्हणून. रोज 5 बिया टाकल्यावर दुसऱ्या दिवशी 500 अंडी उगवतील. हा, ही तर खरंच जादू झाली. आता आपण घरातल्या अंगणातच अंड्यांची शेती करू शकतो. उमेश बेटा, आता तुला घाबरायची काहीच गरज नाही. आपल्या अंगणातच आता ही अंड्यांची शेती आहे, त्यामुळे तू रोज ही अंडी घेऊन आपल्या दुकानात नेऊन विकू शकतोस. आता तुझं काम परत सुरू होईल. तू बरोबर बोलतीयस आई. आता मी परत माझ्या दुकानात अंडी विकू शकतो आणि हे सगळं केवळ तुमच्या दोघींमुळे शक्य झालंय. चांदनी आणि तिचे सासू रोज घराच्या अंगणात 5 बिया टाकायच्या आणि दुसऱ्या दिवशी 500 अंडी तिथे उगवायची. हळूहळू पुन्हा उमेशचा व्यवसाय जम धरू लागला. आता उमेश आपल्या दुकानाबरोबरच इतर दुकानांमध्येही अंडी सप्लाय करायला लागला होता. उमेशचं हे सगळं चांगलं चाललेलं पाहून शेखरचा जळफळाट होतो. जेव्हा त्याला खरी परिस्थिती कळाली तेव्हा तो आपल्या बायकोला म्हणाला, तुला काहीतरी करून उमेशच्या घरी जावं लागेल आणि त्या जादूच्या बिया चोरून आणायला लागतील. समजलं ना? म्हणजे आपण त्या बियांपासून अंड्यांची शेती करू शकू. तुम्ही काळजी करू नका हो. मी चहा प्यायच्या बहाण्याने जाईन आणि मुठभर बिया चोरून आणीन. मग तुम्ही रोज अंड्याची शेती करा. शेखरची बायको चहा प्यायला म्हणून चांदनीच्या घरी जाते. गप्पा मारता मारता ती त्या बिया चोरून घरी आणते. हे बघा, मी केवढ्या बिया चोरून आणल्यात. तुम्ही एक काम का नाही करत? मुठभर बिया घ्या आणि आपल्या अंगणात टाका. म्हणजे जेवढी जास्त अंडी उगवतील तेवढी जास्त कमाई होईल आपली. शेखर आपल्या बायकोचं म्हणणं ऐकून एक नाही तर 2 मूठ भरून बिया आपल्या घराच्या अंगणात टाकतो आणि जादूगरणीच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी शेखर आणि त्याची बायको झोपेतून उठतात आणि बघतात तर ते घाबरतात. त्यांचं सगळं घर अंड्यांनी भरलं होतं आणि ते दोघं त्या अंड्यांमध्ये बुडाले होते. तेव्हाच अचानक शेखरच्या दुकानातला नोकर हे सगळं बघतो. अरे, कोणीतरी लवकर जा आणि उमेशला बोलवून आणा. अरे, हे कसं झालं? आई, चांदनी, हे दोघं तर या अंड्यांच्या ढिगाऱ्याखाली मरून जातील. यांची मदत करा. तेव्हाच तिथे जादूगरणी येते. तुम्ही दोघी सासूसुनांना बहुतेक माहिती नाही, शेखरच्या बायकोने तुमच्या घरातून बिया चोरल्या होत्या. पण या दोघांना हे माहित नाही की लोभीपणाचं फळ वाईट असतं. या दोघांनी चोरी केलीये. याची शिक्षा मी या दोघांना नक्कीच देणार. नको नको जादूगरीणबाई, या दोघांना माफ करा. आमचं यांच्याशी काहीही शत्रुत्व नाही. हे आमचे शेजारी आहेत. आम्ही यांचं काही वाईट झालेलं बघू नाही शकणार. हो जादूगरीणबाई, तुम्ही यांना माफ करा. उमेश, मला माफ कर. मीच तुझ्या सगळ्या कोंबड्या सोडून दिल्या होत्या कारण तू बर्बाद होशील म्हणून. पण आज तुम्ही सगळं आमचे जीव वाचवायला आलाय तिकडे. आज तर मी तुम्हाला दोघांना सोडून देतेय. पण जर पुन्हा तुम्ही आयुष्यात असा लोभीपणा केलात किंवा कोणाचं नुकसान करायचा विचार जरी केलात तरी मी तुम्हाला दोघांनाही मांजर बनवेन आणि माझ्याकडेच बांधून ठेवीन. शेखरला आपल्या चुकीचा पश्चाताप होतो. तो सगळ्यांची माफी मागतो आणि पुन्हा ईर्ष्या न करण्याची शपथ घेतो. त्या दिवसानंतर चांदनी आणि सुधा अंड्यांची शेती पुन्हा सुरू करतात आणि उमेश ती अंडी बाजारात विकून चांगले पैसे कमवू लागला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.